आपण आपल्या 20s मध्ये असताना ना बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ना ट्रायल अँड एरर बेसिसवरती करतो किंवा लोक काय बोलतील, आजूबाजूचे काय सांगतात त्याच्या बेसिसवरती डिसिजन घेतो. पण आपल्याला नक्की काय करायचंय, करिअरमध्ये काय करायचंय, रिलेशनशिप आपल्याला कसं पाहिजे, नक्की पैसे कसे कमवायचे किंवा आपण योग्य डिरेक्शनला जातोय की नाही जातोय, पण जे काही करतोय ते बरोबर करतोय की नाही, हा प्रश्न सतत आपल्याला काय असतो, सतावत असतो. सो आणि ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आहेत ना आपल्याला 30s, 40s किंवा काही लोकांना 50s मध्ये गेल्यावरती मिळतात, की अरे तेव्हा असं केलं असतं तर बरं झालं असतं, तेव्हा तसं केलं असतं तर बरं झालं असतं. पण मला वाटतं हे सगळे लेसन जर मला अगोदर मिळाले तर खूप बरं होईल. त्याने काय होतील, आपल्या खूप साऱ्या चुका टळतील आणि आपला वेळ वाचेल आणि आपण खूप चांगली प्रगती करू शकेल. सो अशाच बेसिसवरती आज मी 20s साठीच्या जे लोकं आहेत त्यांच्यासाठी एक कन्व्हर्सेशनल सीरीज घेऊन आली आहे. ज्याच्यामध्ये आपण अशा लोकांकडून काही गोष्टी शिकणार आहोत, की ज्यांनी हे सगळे अनुभव घेतले आहेत. ज्यांना कळलं आहे, की नक्की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे आहे आणि नक्की माइंडसेट किती इम्पोर्टंट आहे, लाईफ कोचिंग किती इम्पोर्टंट आहे. कॉन्शियसली जगणं किती गरजेचं आहे, हे सगळं त्यांना समजलं आहे आणि त्याच्या बेसिसवरती त्यांनी जे काही धडे त्यांच्या आयुष्यातून शिकले, त्यांनी जे काही लेसन्स त्यांच्या आयुष्यातून घेतले ना, ते आपण आजच्या सीरीजमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर आजच्या पहिल्या सीरीजमध्ये आपल्यासोबत आहेत नेहा बिसे. ह्या एक इंजिनिअर आहेत, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करतात आणि सोबतच त्या एक लाईफ कोच सुद्धा आहेत. सो त्यांची पण जर्नी खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांनी पण कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम केल्याच्या नंतर त्यांना अशा एका पॉइंटला आल्यावरती कळालं, की लाईफ कोचिंग किंवा माइंडसेट, हीलिंग, कॉन्शियस लिव्हिंग किती गरजेचं आहे आणि त्यांची ती जर्नी ते आज आपल्यासोबत शेअर करणार आहेत. सो तुम्ही जर तुमच्या 20s मध्ये असाल, तर ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हालाही बऱ्याच साऱ्या गोष्टी शिकायला मिळतील आणि त्यांच्या लाईफमधले जे लेसन्स आहेत, त्याने तुम्हाला मदत होईल, की ते तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अप्लाय केलेत, तर काही गोष्टी बदलायला किंवा सोप्या करायला तुम्हाला मदत होईल. नमस्कार नेहा, कशा आहात? वेलकम टू धिस सीरीज. हॅलो श्वेता, नमस्कार. थँक यू फॉर इन्व्हायटिंग मी. मी एकदम मजेत आहे आणि मी खूप एक्साइटेड आहे या कन्व्हर्सेशनसाठी. थँक यू सो मच. तुम्ही तुमचा वेळ दिलात. आपण चालू करूया, की तुमची जर्नी कशी आहे किंवा काय गोष्टी आहेत ज्या तुम्ही आम्हाला शेअर करणार आहात, त्याच्यासाठी आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत. की तुमच्याबद्दल, तुमच्या आयुष्याबद्दल थोडंफार काहीतरी सांगा, जेणेकरून जे ऑडियन्स आहे त्यांना एक आयडिया येईल, की नक्की तुम्ही अ, काय करत आहात आणि कशा तुम्ही लाईफ कोचिंगमध्ये आलात आणि कसं तुम्ही एक कॉन्शियस लाईफ जगायला चालू केलं, ते थोडंफार सांगा? नक्कीच आणि मला खूप आनंद होतोय की मी माझा एक्सपिरियन्स तुझ्यासोबत शेअर करणार आहे आज. तर पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. मी नेहा प्रशांत बिसे आणि माझ्याबद्दल एक थोडक्यात सांगायचं झालं तर मी गेल्या 12 वर्षापासून आय-टी आणि कॉर्पोरेट फील्डमध्ये काम करत आहे आणि माझ्या प्रोफेशनल लाईफ चा बराच मोठा भाग रिस्पॉन्सिबिलिटीज, ग्रोथ, डेडलाईन्स आणि सतत काहीतरी शिकत राहायचं ह्याच्यामध्ये या धावपळीमध्येच गेला आहे. आणि सगळ्या प्रवासात हळू असं जाणवायला लागले की आपण बाहेरचंच आयुष्य मॅनेज करायला, सॉर्ट करायला शिकत असतो. पण जे आपलं इंटरनल जे अलाइनमेंट आहे, म्हणजे आपण जे आपलं मन आहे, म्हणजे त्याला ते आपण समजूनच घेत नाही आणि आपण सतत या रशमध्ये राहतो. आणि मला वाटतं की हा सगळ्यात मोठा रिअलायझेशन होता. कारण करिअर, रिलेशनशिप्स, मॅरेज, मदरहूड आणि आयुष्यातले वेगवेगळे एक्सपिरियन्स जगताना मला स्वतःबद्दल, माझ्या इमोशन्स, माझे थॉट पॅटर्न्स बद्दल खूप काही शिकायला मिळालं. आणि मग त्यातून माझी ती इनर जर्नी स्टार्ट झाली आणि मी लाईफ कोच म्हणून काम करायलाही सुरुवात केली आहे. आणि माझा मेन उद्देश तेच आहे, की लोकांना त्यांच्या मनाशी कनेक्ट करायचं, त्यांना हेल्प करायची आणि दॅट इज वेअर मी स्टार्ट केलं विथ माय जर्नी ऑफ मनाशी मैत्री फॉर आनंदी आयुष्यासाठी. आणि हे याचं मागचं इंटेन्शन ते आहे, की जेणेकरून ह्यात थोडा अवेअरनेस आपल्या आयुष्यात आला ना, तर आपण चांगले डिसिजन्स घेऊ आणि डेफिनेटली व्हेन वी टेक प्रॉपर डिसिजन्स आपली द क्वालिटी ऑफ लाईफ विल बी डेफिनेटली डिफरंट. ती नक्कीच एक वेगळ्या लेव्हलवरती जाऊ शकते. अँड म्हणून हे कन्व्हर्सेशन खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही स्टे ट्यून करा ह्याच्यावरती.
तर माझा प्रश्न असा आहे, की बऱ्याच वेळेला असं होतं, की आपण 20s मध्ये असतो किंवा अजून टीनेजमध्ये वगैरे असताना मोस्टली लोकांचं ड्रीम असतं, मला डॉक्टर बनायचं, इंजिनिअर बनायचं आहे. ओके. सो आणि एक चांगला जॉब पाहिजे आणि मी सेटल, मग सगळं व्यवस्थित सेटल. तर ह्याला घेऊन तुम्ही कसं तुमचा विचार आहे? कारण की नॉर्मली आपण जेव्हापासून लहानपणापासून जन्मलो आहोत, तेव्हापासून आपल्या डोक्यात एकच टाकलं आहे, की आपल्याला एक जॉब बघायचा आहे, म्हणजे आपली लाईफ सेटल आहे आणि कोणच कॉन्शियस लिव्हिंग किंवा माइंडसेट ह्या सगळ्या गोष्टींकडे किंवा लाईफ कोचिंगकडे कोण वळताना खूप कमी लोकं दिसतात किंवा मोस्टली नाहीच दिसत. तर ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे अँड डेफिनेटली इफ आय लुक बॅक म्हणजे जर मी मागे वळून पाहते आज तर आत्ता मी माझ्याकडे जो माइंडसेट आहे किंवा आता मी ज्या दृष्टीने सिच्युएशन्स किंवा अ, काही असू दे लाईफमध्ये जे काही चालू आहे सध्या तर तेव्हाची नेहा आणि आताची नेहा ह्याच्यामध्ये भरपूर फरक आहे कारण हे जे बिलीफ सिस्टम होतं हे लहानपणापासूनच कुठेतरी आपल्यामध्ये ते बिल्ड केलेलं असतं आणि यासाठी आता आपण आपल्या पॅरेंट्सला दोष नाही देऊ शकत कारण जे त्यांना माहिती होतं बेस्ट ते त्यांनी आपल्यासाठी केलं. पण तेव्हा माझा देखील डोक्यात हेच होतं की सेटल होणे म्हणजे स्वतःच्या पायावर उभे राहणे, 4 पैसे कमवणे, एक गुड क्वालिटी लाईफ जगणे. अ, मग त्याच्यातून तुम्ही जे करताय त्याच्यातून तुम्हाला फुलफिलमेंट मिळते की नाही, तुम्हाला ते कंटेनमेंट, समाधान अ, हा सगळा काही अँगल नव्हता. अ, फक्त पैसे येणे, स्वतःच्या पायावर उभं असणे आणि अ, एक जस्ट तुमचं एक जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते थोडं स्टेप अप होणार. अ, तेव्हा माझ्यासाठी हेच सगळं म्हणजे ड्रीम जॉब, ड्रीम करियर हेच होतं माझ्या डोक्यात. अँड त्याच्यामध्ये ॲड ऑन मी असं म्हणेल, की बॅक इन म्हणजे जे 90sचे किड्स होते, तेव्हा तर आय थिंक एवढं म्हणजे आपल्याला माहितीच नव्हतं. देअर वर ओन्ली म्हणजे तेव्हा कसं होतं, की जर तुम्हाला 10वी मध्ये चांगले टक्के पडत आहेत, तर तुम्ही सायन्सला जा. थोडं तुम्ही मिडमध्ये आहात 67 म्हणजे तर यू गो फॉर कॉमर्स आणि जर 60च्या आत वगैरे असाल, तर तुम्ही आर्ट्सला जा. तर ती एक सायकॉलॉजी होती. आणि मराठी लोकांना तर फक्त एवढंच माहिती आहे की इंजिनिअरिंग आणि मग डॉक्टर हे दोनच पर्याय तेव्हा तरी डॉमिनेंटली लोकांना माहित होतं. अपार्ट फ्रॉम दॅट आपण काही एक्सप्लोरच नाही केलं असं मला तरी वाटतं. माझं एक बिलीफ सिस्टम असं पण झालं होतं की माझे वडील हे स्वतः महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत होते आणि मी त्यांचं लाईफ पाहिलंय लहानपणापासून आणि ऑब्व्हियसली बिईंग अ कॉप ते जो फॅमिली टाइम होता हा फार कमी होता. तर माझी आई नेहमी अशी म्हणायची की मी एन्शुअर करेल की माझी मुलं पोलीस दल जॉईन नाही करणार. तर आय थिंक ती पण एक म्हणजे ते जे तिचे शब्द होते ते मायेपोटी होते पण आय थिंक वी नीड गुड ऑफिशियल्स देअर ऑल्सो आणि टू गेट देअर इज ऑल्सो नॉट इझी. भरपूर लोक परस्यू करतात ते बट मी पाहिले की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एवढं त्याचं क्रेज नाहीये जेवढं नॉर्थ मध्ये लोक प्रिपेअर करतात. सो दॅट कुड हॅव ऑल्सो बीन अन ऑप्शन बट येस बिकॉज ऑफ द कंडिशनिंग मी ते परस्यू नाही केलं. बऱ्याच वेळेला असं होतं, की आपली जी काही कंडिशनिंग झाली असते त्याच्या बेसिसवरतीच आपण फक्त विचार करत असतो. याच्यामध्ये कुठेही आपण माइंडसेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कुठेच बघत नाही. जेवढं आपल्याला माहिती असतं तेवढ्याच दृष्टिकोनातून आपण मुळात बघू शकतो. सो फक्त लाईफ कोचिंगमुळे एक वेगळा दृष्टिकोन मिळतो. जसं तुम्ही बोललात पूर्वीची नेहा आणि आत्ताच्या नेहामध्ये फरक आहे. कारण की तिला एक बिकॉज ऑफ माइंडसेट कसं वर्क करतं, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यामुळे एक वेगळा दृष्टिकोन मिळाला असेल. बरोबर ना? एक्झॅक्टली. सो समजा जर तुम्ही आता तुमच्या 20s मध्ये गेलात पुन्हा, तर तुम्ही स्वतःला काय सांगाल त्यावेळेस? असं झालं तर फार मला फार आवडेल. मला असं वाटते की जर मी परत 20s मध्ये आता जाऊ शकले तर मग आय थिंक मग मी पहिलेच फिगर आउट करेल की हू विल टीच मी दिस डिसिजन्स कसे घ्यायचे आहेत, माइंडसेट कसा बिल्ड करायचा आहे, क्लॅरिटी कशी आणायची आहे आणि कॉन्शियसनेस म्हणजे कॉन्शियस डिसिजन्स कसे घेऊ आपण. आपल्याला काय आवडतंय रादर दॅन बाजूला जो
नॉईज आहे. आपण स्वतःचे निर्णय कसे घेऊ शकतो आणि मग ते कसे आपण एक्झिक्यूट करू शकतो विथ प्रॉपर प्लॅनिंग. हे मी जर मी परत जाते 20s मध्ये तर मी ह्याच्यावर नक्की काम करेन. ग्रेट, ग्रेट. ऍक्च्युली ते खरंच इम्पॉर्टंट आहे आणि ते जेवढ्या लवकर समजेल प्रत्येकाला, तेवढं खूप जास्त चांगलं होईल. म्हणून आपला हा अट्टाहास आहे सगळं करण्याचा. सो तुम्ही तुमच्या 20s मध्ये असताना असा कुठचा फेज होता का, की जिथे बाहेरून सगळं छान दिसायचं, पण आतून कुठेतरी तुम्हाला कुठच्यातरी गोष्टीची कमतरता वाटायची किंवा तुम्ही तुटलेलं वाटायचं किंवा समथिंग असं, की जर तुम्हाला हे सगळं नॉलेज तेव्हा असतं, तर मे बी तुम्ही त्याला वेगळ्या पद्धतीने घेतलं असतं? येस. हे प्रिडॉमिनेंटली मला तेव्हा जाणवलं जेव्हा मी फर्स्ट टाइम कॅम्पस प्लेसमेंट झाली, ऑफ कॅम्पस प्लेसमेंट झाली होती माझी. आणि मी ट्रेनिंग फेजमध्ये होते माझ्या फर्स्ट आय टी ऑर्गनायझेशनमध्ये. आणि तिथे मुलं म्हणजे जे कॉलेज हायर्स असतात त्यांना ते क्लासरूम ट्रेनिंग देतात, म्हणजे ॲज गुड एज कॉलेज ओनली, पण फुल डे ट्रेनिंग असायचं आणि ते आम्हाला कोडिंग शिकवायचे. सी हॅश आणि बऱ्याचशा लँग्वेजेस, PL SQL. आणि माझा आणि कोडिंगचा फार काही चांगला म्हणजे रिलेशनच नव्हतं. टू स्किप दॅट कोडिंग, मी अक्षरशः म्हणजे माझ्या SSC नंतर मी डिप्लोमा घेतला आणि मला समोरून ऑफर केलं होतं की तुम्हाला कम्प्युटर्स ब्रांचमध्ये ऍडमिशन मिळू शकतं. पण जस्ट टू अवॉइड दॅट कोडिंग, की माझं माहित नाही, मी कधी केलंच नव्हतं आणि माझा एक बिलीफ पण होता की ते टफ असतं किंवा मला नाही जमणार. तर मी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन फील्ड सिलेक्ट केलेली. आणि जेव्हा मी माझ्या फर्स्ट ऑर्गमध्ये गेले आणि मी पाहिलं की हे सगळं ह्याच्यामध्येच म्हणजे हेच शिकवत आहे तिथे कोडिंग. आणि फर्स्ट टाइम आय फेल्ड वन एक्झाम. ती PL SQL ची एक्झाम होती आणि री एक्झाम पण होते आणि मला खूप जास्त त्याचा स्ट्रेस आला होता. आणि तेव्हा असे क्लॉज होते ऑफर लेटरमध्ये की जर तुम्ही ट्रेनिंग सक्सेसफुली करत नाही आहात तर यू विल बी थ्रोन आउट ऑफ द ऑर्गनायझेशन. आणि मला माहितीये मी किती पापड लाटले होते टू गेट दॅट वन ऑफर. आणि मी खूप म्हणजे काइंड ऑफ मी डिप्रेशनमध्येच, नॉट एक्झॅक्टली डिप्रेशन, बट मी खूप मनाला लावून घेतलेली ती गोष्ट, कारण ते मला येतच नव्हतं. बट समहाव माझ्या फ्रेंडने मला हेल्प केलं आणि मी आय गॉट थ्रू दॅट फेज. पण ती गोष्ट मला सारखी हॉन्ट करत राहते. आणि त्याच्यानंतर पण सगळ्यात मोठा ब्लंडर असा होता की की हे ट्रेनिंग सगळं झालं, 4 महिने 6 महिने जे काही होतं. आणि मला नंतर ज्या प्रोजेक्टमध्ये ॲलोकेशन झालं माझं, तर त्याच्यामध्ये जे शिकले त्याचं काही ऍप्लिकेशनच नव्हतं. इट वॉज कम्प्लिटली डिफरंट. म्हणजे हे शिकवले सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अँड मला मॅप केलंय सायबर सिक्युरिटीच्या प्रोजेक्टमध्ये. सो दे वर टू कम्प्लिटली डिफरंट थिंग्स. आणि मग मला असं होतं की आता मला हे वेगळं शिकायचंय का, आणि मग मी शिकले त्याचं काय. तर तेव्हा मला खूप तो एक वेगळाच टर्मोइल माझ्या आतमध्ये चालू होता. प्लस बट आय ओनली लुक्ड ॲट इट की माझे सगळे फ्रेंड्स जे होते तेव्हा त्यांना पुण्यातच प्रोजेक्ट मिळालं होतं आणि मला मुंबईमध्ये मिळालं होतं, जिथे मी राहत होते ऑलरेडी. तर मग ते पियर्स असे म्हणायला लागले की अच्छा है तुमको मुंबई लोकेशन मिल गया, तुम्हारे पैसे बच जाएंगे. कारण इतर सगळे माझे बॅचमेट्स पीजी मध्ये राहत होते, मग त्यांचं रेंट, खाणं, म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की आमचा अर्धा पगार तर इथेच जातोय, मग तुझा तो तरी सेव्ह होईल. बट मला माहितीये की मला खूप त्रास झाला, कारण मी राहत होते घाटकोपरला अँड आय यूज टू ट्रॅव्हल टू कांदिवली. लिटरली जायचा 1.5 पावणे 2 तास आणि मग यायचाही तेवढाच वेळ. आणि ते 2 वर्ष मला खूप, आय वॉज गोइंग थ्रू लॉट ऑफ थिंग्स ऍक्च्युली. आणि त्यावेळेस तुम्ही म्हणजे माइंडसेट आणि हे सगळं माहिती नव्हतं, बरोबर? सो तेव्हा जर तुम्हाला माहिती असतं तर कसा त्याचा फरक पडला असता हे आपल्या ह्यांना सांगा, जेणेकरून त्यांनाही कळेल. कारण की बरेच सारे 20s मधले लोक आता सेम फेज मधून जात असतील ज्या फेज मधून तुम्ही गेलात. ओके. सो तिथे जर तुम्ही आपल्या ज्या काही टेक्निक्स आहेत किंवा जे काही माइंडसेट रिलेटेड गोष्टी आहेत त्या युज केल्या तर त्यांना कसा बेनिफिट होऊ शकतो, कशा ते करून घेऊ शकतात, त्याचं तुम्ही त्यांना काय सांगाल?
डेफिनेटली. ॲक्चुअली मला ना थोडं सेल्फ डेव्हलपमेंटचं अट्रॅक्शन होतं. म्हणजे मला हे माहीत असायचं, पण तेव्हा ना आय डोंट थिंक आपण एवढं YouTube किंवा ह्या गोष्टी एवढ्या एवढ्या हे नव्हत्या म्हणजे स्मार्टफोन्सच नव्हते. म्हणजे मला आठवतंय जेव्हा मी डिग्रीला होते, तेव्हा आय स्टार्टेड सीइंग स्मार्टफोन. ते Samsung Corby आलेला तेव्हा. माझ्याकडे तो पण नव्हता. म्हणजे बुक्स वगैरे अवेलेबल होते नक्कीच, पण ती एक रीडिंग हॅबिट नव्हती. किंवा जरी आपण रीड केलं ना तरी ते इम्प्लिमेंट करता येत नसायचं. कारण का तुम्हाला कोणतरी पुश करणारं हवं, और और तुम्ही सेल्फ मोटिवेटेड हवे. आणि मग इट ऑल्सो डिपेंड्स ऑन तुम्ही कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये आहात. आणि आपली फॅमिली आपल्याला नेहमी कम्फर्टच द्यायला बघते. सो दे विल ऑलवेज कम्फर्ट यू, दे विल नॉट पुश यू. तर मग तेव्हा जर मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असत्या, तर मग कदाचित इट वुड हॅव बीन डिफरंट. म्हणजे तो जो प्रोजेक्ट मला ऑफर झाला होता आफ्टर माय ट्रेनिंग, मी तेव्हा एकदाच त्या रिसोर्स मॅनेजरला बोलले होते, की मला इथे जवळ कारण चांदिवलीला पण आमचं एक ऑफिस होतं, जे माझ्या घरापासून फार जवळ होतं. तर मी तिला एकदाच बोलले, की मला इथे मिळालं तर फार बरं होईल. माझा एवढा ट्रॅव्हल टाईम वाचेल. आणि जो प्रोजेक्टमध्ये मी गेले तिथे खूप सिनियर लोक होते. एक 10-12 लोकांची टीम होती. ऑपरेशन्स होतं. 24/7 चालायचं. पण जस्ट बिकॉज फिमेल एम्प्लॉई आहे म्हणून आम्हाला एक मॉर्निंग शिफ्ट आणि जनरल शिफ्ट द्यायचे. प्लस सॅटर्डे संडे आम्ही काम करायचो, कारण ते 24/7 त्याचं त्याचं नेचरच तसं होतं. तर त्या गोष्टी म्हणजे मला असं वाटतं, की मी तेव्हा तिथे थोडंसं ठाम राहिले असते. थोडं माझ्या स्वतःच्या ह्याला स्टिक केलं असतं, तर कदाचित मला दुसरी प्रोफाईल मिळाली असती. म्हणजे तो एक मला हे नंतर रिअलाईज झालं, कारण का आपण कॉलेजमधून बाहेर आल्यावर आपलं ते नेट म्हणजे बिहेवियर स्टुडंट सारखंच असतं. बट ॲक्चुअली वी आर एन एम्प्लॉयी. आपल्याला कोणी असं मारून फटकून गप्प नाही बसवू शकत. तर तेव्हा ते तितकं नॉलेज नव्हतं. आणि त्यात असं झालं, की मी होते बेंचवर. म्हणजे बेंच हा कन्सेप्ट असतो जिथे तुमच्याकडे प्रोजेक्ट्स नाहीयेत. तुम्ही वाट बघताय, हां, आता मला कोणीतरी प्रोजेक्टमध्ये घेईल. तर मग आय-टीमध्ये असं पण असतं एम-एन-सीजमध्ये, की जर तुम्ही जास्त वेळ बेंचवर बसताय, तर कंपनी विल थ्रो यू आउट. होतं असं, कारण का तुम्ही काही व्हॅल्यू ॲडच नाही करत आहात. देन व्हाय वी शुड पे यू. तर माझं असं झालेलं आहे, की मी ट्रेनिंग झाल्यावर चांगले 1-2 महिने बेंचवर होती, अँड आउट ऑफ दॅट फिअर ऑल्सो. आणि ती रिसोर्स मॅनेजर मला अशी पण म्हणाली, की "आप बेंच पे बैठे हो, उससे अच्छा प्रोजेक्ट ले लीजिए." मग ते पण एक ड्रायव्हिंग फॅक्टर झाला, अँड आय गॉट इंटू दॅट ऑपरेशन्स प्रोजेक्ट. आणि खूप टाईम म्हणजे ट्रॅव्हलमध्ये जायचा आणि मी थकून जायची. अ, आणि प्लस एवढा कम्फर्ट पण नव्हता, कारण सगळे असे सीनियर्स असायचे. आणि ते असे सारखे म्हणायचे, की "अरे, तुम्ही फ्रेशर आहात आणि तुम्हाला कसं काय ही प्रोफाईल मिळाली? आम्ही डेस्कटॉपपासून कामं केली आहेत आणि त्याच्यानंतर आम्हाला हा प्रोफाईल मिळतोय." मग त्यांना कुठेतरी ते एन्व्ही करायचे आम्हाला. तर तो एक वेगळा फिलिंग द्यायचा, की "अरे, हे असे का बोलतात?" आणि डेफिनेटली त्यांनी ॲक्सेस पण नाही दिला बऱ्याच गोष्टींचा. आफ्टर अ सर्टन टाईम तो मिळाला. तर म्हणजे एक काइंड ऑफ ऑन द जॉब ट्रेनिंग चालू होतं तेव्हा. तर मग मला असं म्हणायचं आहे, की जर हे नॉलेज जे आत्ता माझ्याकडे आहे, व्हेन इट कम्स लाईफ कोचिंग, तुम्ही तुमचे इमोशन्स कसे हँडल कराल, अ, हाऊ हाऊ टू हॅव दॅट क्लॅरिटी, तुमचं माइंडसेट, हे तेव्हा माहिती असतं, तर डेफिनेटली थिंग्स वुड हॅव बीन डिफरंट. म्हणजे स्वतःला मी कुठेतरी कमी समजले. मी म्हणजे स्वतःसाठी स्टँड नाही घेतला त्या मॅनेजर समोर. किंवा जेव्हा ते कलीग्स असे कमेंट्स पास करायचे, तर जर मला बाउंडरी सेटिंग माहिती असतं, तर मग मी एका वेगळ्या पद्धतीने त्यांना डील करू शकले असते. तर अ, म्हणून हे खूप इम्पोर्टंट आहे, की दीज आर लाईफ स्किल्स ॲक्चुअली. आणि जे जर आपण आपल्या करिअरसाठी हे लाईफ स्किल्स खूप आधी शिकतोय, कारण हे आपल्याला स्कूलमध्ये वगैरे नाही शिकवणार आहेत. स्कूल तुम्हाला सर्टिफिकेट देणार आणि तुम्हाला फक्त एक केपेबल करणार आहेत ते टू गो इंटू आउटसाइड वर्ल्ड. बट जे तुमच्याकडे इनर पॉवर जी असते ना, जी आपल्याला लागणारच आहे क्षणोक्षणी, ते आपल्याला इथे शिकायला मिळतं. तर आय थिंक
हे खूप क्रुशियल आहे अँड एव्हरीवन शुड गिव्ह अ थॉट टू दिस. समजा ही जे काही व्हिडिओ आता समजा कोण बघत असेल, ती व्यक्ती 20s मध्ये आहे आणि करिअरला घेऊन किंवा रिलेशनशिपला घेऊन, पैशांना घेऊन कन्फ्यूज असेल, तर तिला क्लॅरिटी घेऊन येण्यासाठी त्या व्यक्तीने सगळ्यात पहिली कुठची गोष्ट केली पाहिजे? काय केलं पाहिजे? जेणेकरून हे जे काही लाईफचे जे मेजर पिलर आहेत, हेल्थ, मनी, रिलेशनशिप, करिअर, त्याच्यामध्ये ती काहीतरी करू शकेल, क्लॅरिटी घेऊन येऊ शकेल. ह्याच्यासाठी काय करणं जास्त गरजेचं आहे तुम्हाला असं वाटतं? मला असं वाटतं की वेन यू नो की तुम्ही स्टक आहात अँड माणूस नेहमी याच 4-5 क्वाड्रंटमध्ये फिरत असतो, जसं तू बोललीस, हेल्थ, करिअर, रिलेशनशिप, मनी. कारण हे पिलर्स आहेत. म्हणजे याच्या बेसवरतीच आपला लाईफ चालत राहणार आहे. तर आय वुड ॲडवाइस की आता एवढं एक्सपोजर आहे, देअर इज सो मच अराउंड. गो अँड फाइंड युअर सेल्फ अ मेंटर. तुम्ही जाऊन एका प्रॉपर मेंटरला भेटा, कन्सल्ट करा. त्यांना तुमचे पेन पॉइंट सांगा आणि दे विल डेफिनेटली गाईड यू. ते तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं नाही देणार. ते तुम्हाला गाईड करणार. ते तुम्हाला क्लॅरिटी देतील. जर तुम्ही पॉइंट ए वर आहात आणि तुम्हाला पॉइंट बी पर्यंत जायचंय, तर ते तुम्हाला हेल्प करतील. तुम्ही कसं पोहोचू शकता. कारण का मी आधी पण म्हणाले, की सेल्फ मोटिवेशन असतं, पण पण एवढं मला माहितीये मोस्टली आपल्या बऱ्याच लोकांकडे ते नसतं. आणि असलं तरी ते एका सर्टन टाइम पिरियड नंतर डाय डाऊन होतं वेन यू डोंट सी एनी रिझल्ट्स. पण जेव्हा तुम्ही एका कोचकडे जाता, एका सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टीजकडे जाता, तर ते तुम्हाला अकाउंटेबिलिटी देणार. म्हणजे जर तुम्ही आता इथे आहात, तर तुम्ही पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत जाण्यासाठी दॅट पर्सन विल होल्ड यू. ते तुमच्या टचमध्ये राहतील. जर तुम्हाला वाटतंय की तुमचं डायरेक्शन परत एकदा इकडे तिकडे होतंय, तर दॅट पर्सन विल बी देअर. ते तुमच्याकडून अपडेट्स घेतील. ही विल गाईड यू. तुमच्याकडे अ, अ, म्हणजे क्लॅरिटी आणण्यासाठी दे विल हेल्प यू. आणि कसे हेल्प करतात, तर डेफिनेटली वेन यू गेट इन टच विथ देम तुम्हाला नक्कीच कळेल. अम, आणि आय थिंक आता हे खूप इझिली ऍक्सेसिबल आहे. आणि वन सॉलिड ऍडवाइस हिअर इज की आपण फालतू गोष्टींमध्ये बराच खर्च करत राहतो. बिंच शॉपिंग, सबस्क्रिप्शन्स, दिस दॅट. तर तोच पैसा एका कोचला दिला तर तुमचं खूप खूप जास्त भलं होईल. असं मला वाटतं. तर एखादी जीन्स कमी घ्या, एखादं मूव्ही पाहू नका, बट गो अँड गेट दॅट हेल्प फॉर यू. तुम्ही बोललात ते मला पण पटतं. कारण की मी जेव्हा माझ्या 20sच्या स्टार्टिंगला होते, तेव्हा मला या सगळ्या गोष्टीचा ॲक्सेस झाला आणि तेव्हा माझ्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे होते, तेवढे मी सगळे यूज केले होते काही शिकण्यासाठी रिलेटेड टू माइंडसेट रिलेटेड. आणि त्याच्यानंतर बऱ्याच साऱ्या गोष्टी बदलल्या. म्हणजे ते आपल्याला फक्त ते ॲक्चुअली आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं नाही देत. कारण की ती सगळी उत्तरं आपल्या आतमध्येच असतात. ते आपल्याला एक असं. सिस्टम देतात. त्या सिस्टम थ्रू आपण किंवा त्या प्रोसेस थ्रू आपण जातो ना, ऑटोमॅटिकली आपल्याला आपल्याला जी आपल्यासाठी जी योग्य उत्तरं आहेत, ती आपल्याला मिळत जातात त्या प्रोसेसमध्ये. सो नॉर्मली आपण जेव्हा 20s मध्ये असतो ना, त्यावेळेस आपल्यासाठी सक्सेस म्हणजे काय असतं, तर एक बोलतात स्टेबल लाईफ, प्रमोशन किंवा गुड जॉब किंवा पैसे मिळाले पाहिजे, हे सक्सेस असतं. तर ज्यावेळेस तुम्ही माइंडसेटमध्ये आलात, माइंडसेट रिलेटेड लाईफ कोचिंगमध्ये आलात, त्याच्यानंतर तुमची सक्सेसची डेफिनेशन कशी बदलली, ते मला ऐकायला आवडेल. हा खूप चांगला क्वेश्चन पण आहे आणि ट्रिकी क्वेश्चन पण आहे. सो सक्सेसचं सो आय एम स्टील आय वुड से मी याच्यावर अजूनही वर्क करते. कारण का ही जी बिलीफ आहे लहानपणापासूनची, तर डेफिनेटली आता ती ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम खूप सॉलिड झालेली आहे. आणि अजूनही लोक असंच बघतात आपल्याकडे. म्हणजे आता मलाकडे असं बघतात की ठीक आहे, तुझा छान जॉब चालू आहे, घर आहे, गाडी आहे किंवा फॅमिली आहे. तर अकॉर्डिंग टू देम, अकॉर्डिंग टू माय फॅमिली, आय एम सक्सेसफुल. बट आय नो की दिस इज नॉट द एंड. आणि सक्सेस इज आय थिंक तुम्ही जे काही करता ते
तुम्ही किती एन्जॉय करता, म्हणजे तुम्हाला त्याच्यात खरंच आनंद मिळतोय का? मनी इज बाय प्रोडक्ट ऑफ व्हॉट यू डू. तुम्ही काहीही करा, म्हणजे पैसे म्हणजे त्याचे एक प्रोडक्ट असणार आहे. जेवढं मी आता माझ्या मेंटर्स कडून शिकले आहे, तर तुम्हाला नेहमी व्हॅल्यू ॲडिशन करायची आहे. मग ती स्वतःच्या लाईफमध्ये पण असेल आणि तुम्ही जे काही करत असाल तुमच्या कामामध्ये, तुमच्या नात्यांमध्ये, तुमच्या अ, म्हणजे सोशल लाईफमध्ये पण. तर हे व्हॅल्यू ॲडिशन करता आलं पाहिजे आपल्याला. आणि मला वाटतं जेवढं आपण जास्त ते करत जाऊ, दॅट विल फॉर मी दॅट विल बी वेअर आय आय सी माय सेल्फ एज सक्सेसफुल. आता मी फार इनिशियल स्टेजमध्ये आहे, पण मला खात्री आहे की मी पुढे जाऊन, जसं आता तू 20च्या लोकांसाठी यू आर देअर टू हेल्प आउट, तसं मला माझ्यासारख्या ज्या फिमेल्स आहेत, पॅरेंट्स आहेत, ज्या मिड लाईफमध्ये आहेत अँड दे आर जगलिंग विथ सो मेनी थिंग्स, करिअर, घर, आणि मग मला असं वाटतं की वेन आय विल स्टार्ट ॲडिंग व्हॅल्यू टू देअर लाईफ विथ व्हॉट एव्हर आय हॅव लर्न, जे मी शिकले, तर असे मी ॲटलीस्ट थोडे जरी लाईफ इम्पॅक्ट केले, तर माझ्यासाठी ते सक्सेस असेल ॲट दिस पॉइंट इन टाइम. अँड मे बी जेव्हा तू मला 5-10 वर्षानंतर भेटशील कदाचित, अगेन माय डेफिनेशन ऑफ सक्सेस विल बी डिफरंट. सो इट विल इव्हॉल्व. राईट, राईट. इट विल इव्हॉल्व. कारण की जसं जसं आपण पुढे असतो तशी ती बदलत जाते. पण आपल्याला एवढं कळतं की आपण जो लास्ट टाइम विचार करत असतो किंवा जी आपल्याला समाजाने आपल्या माइंडमध्ये टाकलेली डेफिनेशन आहे की घर झालं, मुलं झाली किंवा म्हणजे गाडी असेल, पैसे असतील की तुम्ही सक्सेसफुल आहात किंवा तुम्ही सेटल आहात, तर सक्सेस, सेटल. कुठेतरी मीथ आहे असं आपण बोलू शकतो. कारण की बोलू शकतो. एंड ऑफ द डे प्रत्येकाला पीस किंवा फुलफिलमेंट हेच आहे, म्हणजे सक्सेसच्या एंडला, असं मला वाटतं. आणि प्रत्येक जण एक्झॅक्टली. त्याच्यासाठी जे करतोय, जे काय असेल गाडी, घर वगैरे, ते पण कशासाठी करतोय, तर पीस साठीच करतोय किंवा तो आनंद मिळण्यासाठीच करतोय. तर मला वाटतं की बट ऑब्वियस इव्हन माझ्यासाठी पण पीस आणि फुलफिलमेंट जेव्हा आपण काहीतरी करतो त्याच्यातून जो आनंद मिळतो, तीच मेन सक्सेस आहे असं मला वाटतं. आणि बाकी मनी तर बाय प्रोडक्टच आहेच. सो आता आपले हे जे 20चे ऑडियन्स आहेत त्यांना तुम्हाला थोडक्यात सांगायचं असेल की नक्की तुम्हाला काय केलं पाहिजे 20s मध्ये असताना, तर तुम्ही त्यांना काय सांगाल? मी असं सांगेन की आय थिंक हे तुमचं फाउंडेशनची वर्ष आहेत. इथे तुम्ही जे डिसिजन्स घ्याल, जे पाथ तुम्ही चूज कराल, त्याच्या पुढे तुमचं लाईफ बिल्डअप होणार आहे. तर मेक शुअर की तुम्ही राईट हेल्प राईट टाइमला घेताय. वेन एव्हर यू फाइंड युअर सेल्फ युअर कन्फ्यूज. आत्ताची जनरेशन मला वाटतं ते त्यांच्याकडे मोस्ट ऑफ द टाइम दे नो व्हॉट दे वॉन्ट, बट स्टील देर विल बी टाइम्स वेन यू विल फील स्टक, वेन यू विल फील कन्फ्यूज, आणि तुम्ही कॅरीड अवे होऊ शकता तुमच्या फ्रेंड्स थ्रू, फॅमिली थ्रू. कारण कधी कधी पॅरेंट्सचं पण अपेक्षा असते की नाही, माझ्या मुलाने इंजिनियरच व्हावं, वकीलच व्हावं. तर आणि तुम्हाला माहिती असते की तुम्हाला ते नाही करायचंय. बरेच मुलं बोलतात, बरेच मुलं नाही बोलत, दे जस्ट फॉलो इट ब्लाइंडली. तर असं हे आय तर आय वॉन्ट यू टू रिअली टेक चार्ज ऑफ युअर लाईफ. कारण हे खूप इम्पॉर्टंट इयर्स आहेत. आणि ठीक आहे, रॉंग डिसिजन्स विल ऑल्सो हेल्प यू लर्न, पण डोंट फ्रेट ओव्हर इट. म्हणजे त्याचा तुम्ही गिल्ट घेऊन पुढे नका जाऊ, रिग्रेट नका करू. त्यातून तुम्ही काय शिकलात ह्याच्यावरती तुम्ही जास्त रिफ्लेक्ट करा, आणि मेक शुअर की त्या चुका तुम्ही परत नाही करत आहात. कारण का लेसन्स लर्न मग काय असणार आहे, तुम्ही काय शिकलात. तर आणि आता हे खूप इझी झालेलं आहे. देर आर कोचेस फॉर एव्हरीथिंग. आणि आमचे एक मेंटर असे पण म्हणतात की डोंट लेट युअर एज्युकेशन इंटरफिअर विथ युअर स्कूलिंग, असं आमचे एक मेंटर म्हणतात. तर शिक्षण हे कायम चालूच असतं. नॉट नेसेसरी की तुम्ही शाळेत जाताय, कॉलेजमध्ये जाताय, तर तिथेच तुम्हाला तो ऍक्सेस मिळणार आहे. इट इज अवेलेबल एव्हरीवेअर. वेन एव्हर यू इंटरॅक्ट,
तुमच्यापेक्षा कोणी सिनियर असेल, ज्युनियरही असेल, कोणाचे काही एक्सपर्टीज असतात. स्वतःला नेहमी असा प्रश्न विचारा, की मी ह्यांच्याकडून काय शिकतोय? का तुम्हाला बाहेर पडाल, तुम्हाला टफ लोकं भेटणार आहेत. तर यू रिफ्लेक्ट की ती व्यक्ती तुम्हाला काय शिकवते. दे विल बी टीचिंग यू पेशन्स, दे विल बी टीचिंग यू हाऊ टू कंट्रोल युअर अँगर. कारण का जर आता तुम्ही कॉर्पोरेटमध्ये जाताय तर तुम्ही ऐकलं असेल की पीपल लिव्ह कंपनीज बिकॉज ऑफ देअर मॅनेजर्स अँड नॉट बिकॉज ऑफ द वर्क. तर हे असं का आहे? गो टू द रूट कॉज. कारण का आपल्याला लोक आपल्याला काय फील देतात, कसे ट्रीट करतात, ह्याने आपण खूप इम्पॅक्ट होत असतो नेहमी. आणि आपले इमोशन्स इम्पॉर्टंट आहेत, आपल्या फिलिंग्स महत्वाच्या आहेत, आपले थॉट्स. आणि हे सगळं आपल्याला चेंज करता येतं. देर आर टूल्स, देर आर टेक्निक्स जे तुम्हाला कोचेस शिकवतात. तुमचं पूर्ण माइंड हे रिप्रोग्रॅम होऊ शकतं. आणि जर तुम्ही हे रिप्रोग्रॅम केलं तर डेफिनेटली लाईफ विल बी डिफरंट फॉर यू. म्हणजे तुम्ही जो खयाली पुलाव असतो ना, तो खरंच सत्य होऊ शकतं. म्हणजे जे मॅनिफेस्टेशन आहे, अं, हे हे ते शिकवतात कसं, म्हणजे हाऊ इट वर्क्स. आणि आय थिंक दीज आर लाईफ स्किल्स एव्हरी वन शुड हॅव अ कोच. गुरु हा खूप महत्वाचा आहे आयुष्यामध्ये. मग तुम्ही जस्ट गो अँड सर्च. जेव्हा तुम्ही स्टार्ट कराल तुमचा सर्च, तेव्हा ते गुरु समोरून तुमच्या, म्हणजे ते तुमच्या समोर येतील. आणि मग तुम्हाला फक्त कृती करायची आहे. कृती खूप महत्वाची आहे. बऱ्याच वेळा आपल्याला गोष्टी माहिती असतात पण आपल्याकडून कृती होत नाही. तर लक्षात घ्या, ती कृती त्या वेळेत घ्या. स्वतःसाठी गुंतवलेले पैसे हे कधीच वाया जाणार नाही. स्वतःसाठी म्हणल्यावरती स्वतःच्या ह्या ज्या जर्नीसाठी मी बोलते, नॉट ऑन द मटेरियल थिंग्स. म्हणजे कपडे अँड ऑल, विच इज ऑल्सो फाईन, बट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट नॉलेज. आय थिंक दॅट्स द मेन टेक अवे फॉर this entire series. And don't stop learning, and take charge of your life. थँक्यू सो मच की तुम्ही हा महत्वाचा मुद्दा सांगितला की की आपले इमोशन्स खरंच किती महत्वाचे आहेत. आणि आपण जेव्हा बाहेरच्या जगात जातो तेव्हा लोक जसं आपल्याला बघतात तसंच आपण स्वतःला बघायला लागतो. पण आपल्याला आपली इनर पॉवर इतकी स्ट्रॉंग करायची जेणेकरून आपलं स्वतःबद्दलचं मत किंवा स्वतःबद्दलची जी इमेज आहे, सेल्फ इमेज आपण ज्याला बोलतो, ती खूप चांगली होईल स्वतःच्या मनामध्ये. आणि मग भले ते त्यांनी जे काही चूज केलं आहे ते त्यांच्यासाठी योग्य असेल. जसं तुम्ही बोललात की म्हणजे इंजिनिअरिंग करायचंय, डॉक्टर करायचंय, लॉयर करायचंय. सो ते कंटिन्यू करतील पण किंवा नाही करतील पण हे त्यांच्यावरती डिपेंड आहे. कारण की त्यांना हे समजेल की ऍक्च्युअल त्यांना काय पाहिजे. आणि अजूनही तुम्ही 20s मध्ये असाल ना, तर तुम्हाला काही रिस्क घ्यायची असेल ना, किंवा ही फेज अशी असते की तिथे तुम्ही घेऊ शकतात. कारण की तुमच्याकडे बराच पुढचा ड्युरेशन असतो. तुम्ही काही बदल घडवून आणायचं तर घडवू शकता. कारण की मी पण माझ्या आजूबाजूला असे सारे लोक बघितलेत की ज्यांनी त्यांच्या 30s 40s किंवा काही लोकांनी 50 मध्ये जाऊन त्यांचे करिअर चेंज केलेत. का तर त्यांना इतक्या वर्षांनी कळलं की मी जे करत होती ते मला आवडतच नव्हतं. फक्त फॅमिली बोलत होती म्हणून मी करत होती. सो तो उशीर तुम्ही तुमच्यामध्ये नका करू. जर तुम्हाला असं खरंच वाटत असेल की जे काही मी करते किंवा करतोय ते माझ्यासाठी योग्य नाहीये किंवा मला आनंद नाही मिळत आहे, मजा नाही येते त्याच्यातून. सो तो बदल प्रत्येकाने नक्कीच केला पाहिजे. त्याची म्हणजे हा एक इम्पॉर्टंट लेसन असेल ह्याच्यामधून. नाही की तुम्ही भरपूर वर्ष गेल्याच्या नंतर त्याच्या रिग्रेटमध्ये राहायला पाहिजे. सो थँक यू सो मच की तुम्ही तुमचा वेळ दिलात. तुमच्यासोबत बोलून, कन्व्हर्सेशन करून खूप छान वाटलं. आणि आय होप सगळ्यांना हे सेशन नक्की आवडेल. सगळेजण नक्की ऐकतील पूर्णपणे. आणि तुमचे जे काही पॉइंट्स असतील, लर्निंग्स असतील, टेकअवेज असतील, तुम्ही काय ह्याच्यातून घेतलत, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही समजा जरी हे व्हिडिओ बघतायत, तुम्ही तुमच्या 20s मध्ये असाल आणि जर तुम्हाला स्वतःमध्ये बदल घेऊन यायचा आहे, स्वतःमध्ये ग्रोथ घेऊन यायची आहे ना, तर मी स्वतः 20sच्या लोकांसाठी काही वेबिनार कंडक्ट करते. त्याची डिटेल मी तुम्हाला खाली माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. इव्हन तुम्ही हा व्हिडिओ बघताय आणि तुम्ही तुमच्या मिड लाईफमध्ये आहात. ऑलरेडी तुम्ही तुमच्या प्रोफेशनमध्ये आहात. जसं की नेहा मॅम आहेत, त्यांच्यासारखं तुम्ही कॉर्पोरेटमध्ये काम करत असाल आणि तुम्हाला तुमच्यामध्ये बदल घेऊन यायचे, तुम्हाला तुमच्या मनाशी मैत्री करायची आणि एक आनंदी आयुष्य जगायचं आहे. तर तुम्हाला त्यांच्याशी जर कनेक्ट व्हायचं असेल ना, तर ही सुद्धा त्याची डिटेल मी तुम्हाला देईल. तुम्ही जस्ट मला कमेंट करा किंवा त्यांची लिंक मी तुम्हाला खाली
शेअर करेल. सो त्यांच्याशी पण तुम्ही कनेक्ट करू शकता. मी मनापासून आभारी आहे श्वेता, तू मला आज या प्लॅटफॉर्मवर बोलवलंस आणि मला एक चान्स मिळाला टू रिफ्लेक्ट ऑन माय जर्नी. म्हणजे भरपूर जेव्हा मी बोलत होते तेव्हा मला माझे सगळं 20s असं डोळ्यासमोर उभं राहिलं आणि मग मला देखील आय कुड सी की मी कोणते डिसिजन्स तेव्हा अजून इफेक्टिव्हली घेतले असते. आणि बट इट्स अ जर्नी. असं म्हणतात देर आहे दुरुस्त आहे. तर ठीक आहे, स्टील आय एम इन द मिड. आणि अजून माझ्याकडे बराच टाइम आहे. तो आता जे शिकलोय ते डेफिनेटली अप्लाय करत वी कॅन ऑलवेज बी अ बेटर व्हर्जन ऑफ आवर सेल्फ. अँड आय होप हे कन्व्हर्सेशन खूप लोकांपर्यंत पोचावं आणि जे आपलं यूथ आहे त्यांनी नक्कीच ऍक्शन घ्यावी. अँड यू फाइंड द राईट पाथ. या, थँक्यू. गॉड ब्लेस. ओके. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि तुम्हाला जर हे कन्व्हर्सेशन आवडलं असेल तर नक्की त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही तुम्हाला प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि तुम्ही तुमचे जे कोण 20s मधले लोक असतील किंवा इव्हन मिड करिअर मधले लोक असतील त्यांच्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.